खरंच गेली. काहे टुकुर टुकुर देखत है हाँ, ऐसे टुकुर टुकुर नाही देखणे का. दीदीच्या घरी गेल्यावर असं वाटतं की आयकिया स्टोर मध्ये चालू, बिकॉज जेवढं पण आहे ना दीदीकडे सगळं आयकियाच आहे. बिकॉज आपल्याला कम्फर्टेबल तेच आहे. बाकी शिडी विडीने माझी एनर्जी निघून जाते आणि ब्लॉगिंग करायची म्हणजे तर भाई साहब. हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, भरपूर दिवस झाले मी ब्लॉग बनवला नाहीये, जसं की मी कम्युनिटी पोस्टला पोस्ट टाकली होती. तो एनिवेज मित्रांनो, आज आपण आलो आहोत आयकिया स्टोअरमध्ये. तर हा आयकिया स्टोअर आहे मित्रांनो वरळीमध्ये, आणि एक आयकिया स्टोअर आहे तो नवी मुंबईमध्ये. मुंबईमध्ये मित्रांनो एकूण 2 आयकिया शोरूम आहेत. एक आहे नवी मुंबईमध्ये जे सर्वात मोठा आहे, 4 लाख स्क्वेअर फूटमध्ये मित्रांनो तो वाला शोरूम आहे. आणि एक आहे तो वरळीमध्ये जिथे आता आपण उभे आहोत. इथे येण्यासाठी तुम्ही वेस्टर्न लाईन्सनी सुद्धा येऊ शकता, दादरला उतरून किंवा बँड्राला उतरून, आणि तुम्ही सेंट्रल हार्बरनी पण त्या साईडने पण येऊ शकता. आणि इथे येण्यासाठी मेन लँडमार्क आहे कमला मिल बाय कमला मिल्स शेजारी आहे, तर तुम्ही ते सांगून इथे येऊ शकता. संपूर्ण पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच तुम्हाला. तर आपण सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला मित्रांनो, आणि संपूर्ण डिटेल सोबत हा व्हिडिओ असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मित्रांनो, असा हा संपूर्ण आयकियाचा परिसर आहे. तुम्ही बघू शकता इथे पण आयकिया लिहिलेलं आहे. परत दोन्ही साईडला आहे, म्हणजे संपूर्ण हा जो एरिया आहे ना, पूर्ण मोठीच्या मोठी बिल्डिंग आहे मित्रांनो आयकियाची. तर हा एंट्रन्स आहे इथे आणि इथे. तर आता आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो. सुरुवातीला आपण आलोय तर आपल्याला पाहायला मिळालं पहिलं बेडरूम सेक्शन. तर आपण बघूया. ओ भाई साहब, म्हणजे बसले की आराम, बसले की आराम. हा, तो मित्रांनो असा आहे. आणि छोटासा लॅम्प बघा इथे. या इथे पण मित्रांनो अजून एक बेडरूम सेक्शन आहे. वाव, सही आहे. तर मित्रांनो, याच्या पुढचं सर्व मार्गदर्शन तुम्हाला ताई करणार आहे, आणि सगळी आयकियाची टूर आहे ती ताई तुम्हाला देणार आहे. सो चला. तर मित्रांनो, आपण आता दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो आहोत, आणि पूर्ण इकडे बेडरूमचं सेटअप केलेलं आहे. तुम्ही बघताय ॲज इट इज आपण जसं तसं ऑर्डर करू शकतो. पिलो आहे, पिलोज आहे, वरती लॅम्प आहे, म्हणजे पूर्ण बेडरूमसाठी सुटेबल असं आपल्याला इकडे टिपटॉप एकदम सगळं व्यवस्थित आखणी दिलेली आहे. बाजूलाच एक चेअर पण आहे, म्हणजे हा पूर्ण बेडरूम सेटअप आहे. तर डबल बेड आहे, इकडे स्टँडिंग लॅम्प पण दिलेला आहे, खूप मस्त वाटतं. आणि हे वरती आहे, वरच्या साईडला वॉलला लावायचं लॅम्प. आणि मित्रांनो, बेडरूम मध्येच ठेवण्यासाठी हे पूर्ण कबर्ड दिलेलं आहे, जे तुम्ही बघताय. आतमध्ये असे कप्पे आहेत. तर मित्रांनो, हे पूर्ण बेडरूमचं सेटअप तुम्हाला दाखवतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सुद्धा कबर्ड आहे, तर आपण स्टोरेज कबर्ड सुद्धा आणि ड्रेसिंग टेबल म्हणून सुद्धा वापरू शकतो. इथे बसून आपण मेकअप वगैरे पण करू शकतो. आणि इकडे आरसा पण दिलेला आहे, आणि या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कॅन्डल्स आहेत आणि फ्लॉवर पॉट देखील आहे इथे. मागे असं तुम्ही बघता आरसा छानपैकी, आणि इकडे छोटा स्टूल पण दिलेला आहे आपल्याला. तर इकडे आपण स्वतःला पूर्ण बघू शकतो, आणि मेकअप अँड ऑल आपण रेडी झाल्यावर आपण किती सुंदर दिसतो हे सुद्धा आपण या आरशामध्ये पाहू शकता. आणि त्याच्यावरतीच एक लॅम्प दिलेला आहे, तर त्याची लाईट एकदम व्यवस्थित पडते, आपल्याला लाईटीचा काही त्रास होणार नाहीये, उत्तम प्रकाश येतो. बेडरूम मधला हा एरिया आहे, आणि खिडकीचा एरिया आहे हा, म्हणजे विंडोसाठी ते कर्टन्स दिलेले आहेत व्हाईट कलरमध्ये, आणि अगदी प्युअर कॉटनचे आहेत, आणि ट्रान्सपरंट आहेत, आणि खूप सॉफ्ट आहेत. छान वाटेल एकदम आपल्या बेडरूममध्ये आपण असा सेटअप केला. आणि इकडे कुंड्या पण दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण फुलं झाडं लावू शकतो.
आणि या इथे तुम्ही बघताय मोठं असं फ्लॉवर पॉट आहे, म्हणजे इन शॉर्ट फुलदाणी, आणि इकडे टेबल दिलेला आहे. वाव, टेबल किती क्यूट आहे ना. मस्त आहे. तर मित्रांनो, बेडच्या जस्ट वरच्या वॉलला फ्रेम्स दिलेल्या आहेत. तिथे आपण आपल्यासुद्धा फोटो फ्रेम लावू शकतो किंवा मग अशा डिझाईनमध्ये पेंटिंग केलेल्या वगैरे आपण फ्रेम तिकडे लावू शकतो. म्हणजे त्यांनी एक आपल्याला आयडिया दिली की आपण कशा प्रकारे आपल्या बेडरूमला एक छान लुक देऊ शकतो. आणि मागच्या बाजूलाच कर्टन्स पण आहेत ग्रे कलरमध्ये. हे मीडियम क्वालिटी यायची, प्युअर कॉटन नाही आहे. जसे मगाशी दाखवले ते कॉटन होते आणि मागच्या साईडला सुंदर वाटेल. आणि जस्ट बेडच्या राईट साईडला इथे आपल्याला एक छोटंसं स्टोरेज कबर्ड दिलेलं आहे. याच्यावर आपण आपले बुक्स असतील वाचण्यासाठी किंवा मग लॅम्प असेल छोटासा, आणि कप्स वगैरे आपण ठेवू शकतो आणि चहा वगैरे आरामात घेऊ शकतो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत ऑफिस सेटअपमध्ये. इकडे सगळ्या गोष्टींचे सेटअप आपल्याला ॲज इट इज पाहायला मिळतात. तुम्हाला कुठेच काही म्हणजे विचार करण्याची गरज नाही लागणार की आपल्याला इथे हे ठेवायला पाहिजे का, इथे हे. तर तुम्ही बघताय हा संपूर्ण ऑफिस सेटअप आहे. 3 सेटअप इथे आपल्याला दिलेले आहेत. तर इथे तुम्ही बघताय, तर हा आहे आपला ऑफिस सेटअप. आणि इकडे असं डेस्क आहे समोर. आपण इकडे लॅपटॉप वगैरे सगळं ठेवू शकतो, आपल्या फाईल्स इथे ठेवू शकतो. मित्रांनो, इकडे असा एक सेटअप दिला आहे जिथे मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये आपल्याला असा सेटअप ॲज इट इज पाहायला मिळतो. इकडे पण लॅम्प्स दिलेले आहेत, छान प्रकाश सुद्धा येतोय. तर मित्रांनो, अजून एक आपण बेडरूम सेटअप बघून घेऊया. माझ्या मागे बघताय, इकडे छान अशी जाळी दिलेली आहे. लहान बाळ वगैरे असेल त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तर हा सेटअप खूप आवडला मला जास्त. इकडे लॅम्प्स आहेत, दोन्ही बाजूला लॅम्पची सुद्धा सोय दिलेली आहे आपल्याला. बेडच्या जस्ट राईट साईडला हा मोठा असा आरसा दिलेला आहे. वॉर्डरोबची सुविधा आहे. इकडे आपण आपले कपडे हँग करून ठेवू शकतो हँगलमध्ये. आणि इथे पूर्ण ड्रेसिंग टेबल आहे. इथे ड्रॉवर्स वगैरे आहेत सर्व. तर या प्रकारे आता आपण आलो आहोत स्त्रियांचा अगदी आवडतीचा विषय म्हणजेच की किचन. तर प्रत्येक स्त्रीला वाटतं, प्रत्येक मुलींना वाटतं की आपला किचन एकदम टिप अँड टॉप असावा. तर येस, तुम्ही बघताय एकदम सुंदर असं. मी तर फिरास आली आहे किचनवर. इकडे चिमणी दिलेली आहे, इथे आपल्याला गॅस दिलेला आहे आणि गॅस पूर्ण अटॅच आहे, याच्या आतमध्ये दिलेला आहे. आणि इकडे मायक्रोवेव्ह ओव्हन दिलेला आहे. तर इकडे पूर्ण स्टँड आहे. इकडे चमच्यांचे आपल्याला स्टँड दिलेले आहेत. त्या साईडला पण आपण हुक करून ठेवू शकतो. तर ॲज इट इज प्रॉपर किचन आपण ऑर्डर करू शकतो. तर आपण ॲज इट इज किचन आपण बुक करू शकतो, ऑर्डर करू शकतो. आणि मित्रांनो, किचन म्हटल्यावर डायनिंग टेबल यायलाच हवा. तर इकडे हा छोटासा लाकडी डायनिंग टेबल दिलेला आहे. आणि चेअर्स पण अगदी म्हणजे लहान जागेत अगदी आपण बसून मस्त आरामात 4 जण जेवण करू शकतो. आणि इकडे एक्स्ट्रा चेअर्स पण आपण ॲड करू शकतो, म्हणजेच की टोटल 6 चेअर आपण इकडे लावू शकतो. तर मस्त इकडे खूप छान वाटतंय. इकडे कप्स वगैरे दिलेले आहेत. आणि इकडे लहान बाळासाठी पण, लहान मुलासाठी इकडे चेअर दिलेली आहे. बेस्ट आहे. किचनमध्येच आपल्याला वॉश बेसिन पण मिळणार आहे, रेडीमेड. तर तुम्ही बघता हे पूर्ण वॉश बेसिनचा एरिया आहे. हे बेसिन आहे, हा नळ दिलेला आहे, ऑन अँड ऑफ, ऑन अँड ऑफ. तर हा नळ आहे. आणि इकडे पण ग्लास वगैरे किंवा बरण्या ठेवण्यासाठी एक सोय दिलेली आहे आपल्याला. आणि हा मशीन, वॉशिंग मशीनचा एरिया आहे. आतमध्ये वॉशिंग मशीनची सोय दिलेली आहे. आणि
इकडे आपण एक्स्ट्राच्या काही गोष्टी ठेवू शकतो, तर त्यासाठी रॅक्स दिलेले आहेत. मित्रांनो, किचनमध्येच आपल्याला फ्रीज सुद्धा दिलेला आहे, कारण ऑब्व्हियसली किचनमध्येच आपला फ्रीज सुद्धा असतो. तर हा आहे फ्रीज, आणि हे संपूर्ण मी तुम्हाला किचन सेटअप मधल्याच गोष्टी दाखवत आहे. तर हो, हे पूर्ण किचनच आहे, त्याच्यामध्ये फ्रीज दिलेला आहे डबल डोअरचा. तर अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण किचन सेटअप रेडीमेड मिळू शकतो. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत एका वेगळ्या सेक्शनमध्ये. तुम्ही बघताय पूर्ण पिलोचं सेक्शन आहे. ते रंगीबिरंगी पिलोज आपल्याला पाहायला मिळतात. ऑरेंज कलर, वाव किती किती वाटतं एकदम कलर, सो मस्त एकदम. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराच्या पिलोज आपल्याला पाहायला मिळतात. वरती हाफ सर्कल्स शेपमध्ये आणि इकडे पूर्ण स्क्वेअरमध्ये, आणि अशा आपल्याला पिलोज आहेत. तर या एका पिलोची किंमत आहे 899 रुपये. तर अशा प्रकारे, आणि या ऑरेंज पिलोची किंमत आहे 250 रुपये. तर मित्रांनो, आपण बऱ्यापैकी ग्राउंड फ्लोअर एक्सप्लोअर केलेला आहे. तर आपण आता जातोय फर्स्ट फ्लोअरवरती. आपण आलो आहोत आता फर्स्ट फ्लोअरला, आणि फर्स्ट फ्लोअरला आपण बघताय हा मास्टर बेडरूमचा सेटअप दिलेला आहे आपल्याला इथे. तर बघताय पिंक कलरचं मॅट्रेस आहे, आणि खूप लाईट वेट कलर आणि लाईट कलर आहे तिथे दिलेले. त्याच्यामुळे खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह फील होतं इथे. आणि इथे आपल्याला लॅम्प्स पण दिलेले आहेत, स्टोरेज कबर्ड सुद्धा आहेत, आणि ॲज इट इज फ्लॉवर पॉट सुद्धा दिलेले आहेत. तर या प्रकारे पूर्ण सेटअप असा मास्टर बेडरूमचा केलेला आहे. तर हा स्वीट अँड सिम्पल असा मास्टर बेड इथे आपल्याला दिलेला आहे. मला तर खूप आवडतं. तुझ्या ड्रेसला पण शोभून दिसतो, मॅच होतोय. सो गाईज, आता आपण आलो आहोत लॅम्पच्या सेक्शनमध्ये. तुम्ही बघताय माझ्या मागे संपूर्ण लॅम्पचं सेक्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन्सचे आपल्याला लॅम्प आणि वेगवेगळ्या प्राइसचे आपल्याला लॅम्प्स इथे पाहायला मिळत आहेत. खूप छान आहे ना, स्टीलमध्ये याची क्वालिटी आहे. आणि हा लॅम्प आहे या आकारामध्ये, आपण ॲडजस्ट करू शकतो, त्याला ॲडजस्टेबल आहे. ज्या आपल्याला ज्या उंच तर उंच, खाली तर खाली आपण ते घेऊ शकतो. आणि याची प्राइस आहे 2000 रुपये. अशा वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या साईजचे आपल्याकडे वेगवेगळ्या क्वालिटीजचे आपल्याला इकडे लॅम्प्स पाहायला मिळतात. हे संपूर्ण सेक्शन आहे. 1 2 3 4 1 2 3 4 4-5 रॅक्स आहेत पूर्ण लॅम्पचे. हा जाळीदार लॅम्प तुम्ही बघता इकडे, खूप छान वाटतोय. वेगळ्या शेपमध्ये आणि नेटवाला आहे हा, आणि एकदम मंद प्रकाश येतो याचा. सो डिम लाईट म्हणून आपण याचा यूज करू शकतो. खूप छान वाटतंय, सुंदर, मस्त वाटतंय. आणि हे वरती पण राऊंड शेपमध्ये आपल्याला हे सगळे मित्रांनो टेबल लॅम्प आहेत. आणि आपण आता इथे पाहतोय हे सगळे छोट्या आकाराचे लॅम्प्स आहेत. हे बघा, ऑन केल्यावर, हे ऑफ केल्यावर, हे ऑन केल्यावर छान वाटतं एकदम यामध्ये. आणि हे लॅम्प्स प्रत्येकी आहेत 399, म्हणजेच की 400 रुपये. तर हे खूप छान आहेत आपल्या घरासाठी, एका कॉर्नरमध्ये, किंवा रात्रीचं कोणाला अभ्यास करायचा असेल, काही वर्किंग असतात, लॅपटॉपवर ज्यांचं कामं असतात, जे आर्टिस्ट असतात मंदारसारखे, तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असे लॅम्प्स आहेत रिझनेबल रेटमध्ये. मित्रांनो, हे तुम्ही बघता इकडे फ्लोअर लॅम्प्स आहेत, असे मोठे उभे. आपण एका कॉर्नरला, बेडरूमच्या कॉर्नरला किंवा हॉलच्या कॉर्नरला आपण असे फ्लोअर लॅम्प्स ठेवू शकतो. मोठमोठ्या घरांमध्ये हे बेस्ट आहे ठेवण्यासाठी. हेच मगाशी दाखवत असं जाळीदार लॅम्प. आणि हे छोटे लॅम्प्स पण आहेत मित्रांनो. हे बघा इथे, ह्याचं म्हणजे बल्ब्स तुम्ही बघू शकता, याची लाईट केवढे छोटे आहेत ना, एकदम स्मॉल आहे. पाहायला गेलं तर खूप साऱ्या व्हरायटीज आहेत लॅम्प्सच्या किंवा कोणत्याही गोष्टीच्या. तर आपल्याला असं नाही की एकच ऑप्शन आहे किंवा 2च ऑप्शन आहेत. तर आपण इकडे कोणत्याही प्रकारचं वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला इकडे दिलेल्या आहेत. तर इथे पण तुम्ही बघताय की इकडे लॅम्प्स दिलेले आहेत आपल्याला वेगवेगळ्या कलर्सचे. मी जसं तुम्हाला म्हटलं की ब्लॅक अँड व्हाईट, येल्लो, ब्ल्यू, आणि या इथे असं आहे
तर असे वेगवेगळ्या डिझाईन्सचे मल्टी कलर मल्टी डिझाईनमध्ये आपल्याला इकडे पाहायला मिळतात. तर इकडे तुम्हाला आयकियामध्ये आल्यावर तुम्हाला ऑप्शन भरपूर मिळणार आहे. सो येस मित्रांनो, तुम्ही आता इथे बघताय फ्लोअर लॅम्प्स मगाशी जसे दाखवले, तर ही पूर्ण डिझाईन वेगळी आहे. तर हे तुम्ही बघताय हे सेम असं अशा प्रकारचं दीदीकडे आहे आपल्या. तर असे आहे तिथे. जसं की तुम्हाला म्हटलं की हॉलच्या कॉर्नरला किंवा बेडरूमच्या कॉर्नरला आपण हे ठेवू शकतो आणि रात्री सगळ्या लाईट्स ऑफ केल्यावर हे जर ऑन ठेवलं ना तर मला हे भारी वाटलं. छान वाटलं शेप. चल आता पुढे जाऊया. हे बघताय पेंडंट लॅम्प आहे, म्हणजे आपण वरच्या वॉलला हे छान लावू शकतो. झुंबर टाईप मस्त लाईट ब्लू कलर सगळ्यात बेस्ट. हे बघ असं ओपन होणार, ते बटन क्लिक वगैरे काय केलं ना. असं उडायचं असतं. हा सही आहे ना. मी फर्स्ट टाइम बघतोय हे कडक. पूर्ण सेक्शन आपलं लॅम्प्सचं आहे. जिथे फिरायला तेवढं कमीच आहे. तिथपासून ते अगदी इथपर्यंत इथे पण वेगवेगळ्या व्हरायटीज दिलेल्या आहेत. हे छान डिफरंट आहे. तर हे पूर्ण असं सेक्शन आहे. जे हवं आहे ते घेऊ शकतो. वेगवेगळ्या प्राईसमध्ये आहे. तर येस यप. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत टॉयजच्या सेक्शनमध्ये. म्हणजे इकडे थोडंसं सेक्शन आहे, कदाचित वरती असं असेल. तर इकडे असं बघताय तुम्ही शार्क फिश दिलेली आहे आपल्याला आणि सॉफ्ट आहे एकदम. आणि ते एलिफंट आहे, लहान मुलांसाठी मस्त एकदम. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत LED वॉल लॅम्प सेक्शनमध्ये. तिथे पूर्ण डिटेल्स दिलेले आहेत. आणि इकडे मी पाहिलं पहिल्यांदा तेव्हा मला हे पेन्सिल लॅम्प खूप आवडलं आहे बघा. ब्लू कलरमध्ये, परत जांभळ्या कलरमध्ये आणि वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला इकडे दिलेले आहेत. पांडा. येस, पांडा. पांडा बॉय. पांडा पण आहे इथे. आणि फुटबॉल. येस. आणि हे छोटे छोटे पण आहेत इकडे. वाव. हे फक्त असे ठेवले ना टेबल्स वरती, छान. मस्त. मित्रांनो, आपण आता आलो आहोत अशा सेक्शनमध्ये जे लहान मुलांचं आहे. सर्व बघू शकता तुम्ही हे सगळं. आणि ते सगळं लहान मुलांचं आहे, चमच्यापासून. म्हणजे जे बघताय तुम्ही हे सेम असं अयानचं आहे. अयान पण अजून लहान आहे आपला. हे असं लावून बसतो जेवायला. आणि बाकी सगळं बाकी छोटे छोटे ग्लासेस आहेत इथे. डिशेस वगैरे आहेत. हे वाट्या आहेत ताई. बाउल्स आणि स्पून पण स्पून. डिशेस आहेत, परत ग्लासेस आहेत आणि कलरफुल आहे. ते दीदीकडे या सगळ्या तुम्हाला गोष्टी पाहायला हां. मिळतात. सेम दीदीकडे सगळं आयकियाचं आहे, A to Z. दीदीच्या घरी गेल्यावर असं वाटतं की आयकिया स्टोअरमध्ये चालू आहे. बिकॉज जेवढं पण आहे ना दीदीकडे सगळं आयकियाचंच आहे. आणि मेन थिंग म्हणजे दीदीकडूनच आम्हाला आयकिया काय आहे, आयकिया प्रकार, तर ते समजलं. तर अजून आपण लहान मुलांच्या सेक्शनमध्ये आहोत. इथे बेड बघताय तुम्ही. हे बेड आपण फिल्म्समध्ये बघतो, मूवीजमध्ये बघतो. सो हा बघा आणि अजून छोटा बेड आहे. होल्डिंग्स. हा. होल्डिंग्स असतात तिथे पण या टाईपचे बेड असतात. म्हणजे खाली आणि वर दोघांसाठी मस्त असतात. पण असं वाटतं यार जाऊ आणि झोपू. खरंच गेली. आणि इथे तुम्ही बघताय कवर्ड्स आहेत, मस्त आहेत हे. वाव. आणि तुम्हाला पूर्ण आयकियामध्ये असे लाईट कलर पाहायला मिळतील. शांत डोळ्यांना एकदम शांतता देणारे आणि पॉझिटिव्ह वाईब्स आणणारे. तर हे असं छोटंसं कवर्ड आहे. वरती असं आणि फ्रेम दिलेलं आहे. आणि हे ट्रे दिलेली आहे आपण स्टोरेज म्हणून. इकडे याच्यामध्ये सामान ठेवू शकतो. आणि इकडे पण असे बॉक्सेस दिलेले आहेत जे तुम्ही बघताय. स्टोअर करून ठेवू स्टोअर शकतो. करून ठेवण्यासाठी एक्स्ट्रा नवीन कपडे वगैरे असतात. तर या एका बॉक्सची किंमत आहे 300 रुपये. छान आहे बॉक्स. इस्त्रीचे कपडे वगैरे हा, असतील. इस्त्री केलेले कपडे असतील. आणि खाली पण असं एक रॅक आहे, तिथे पण आपण काही एक्स्ट्राचं सामान ठेवू शकतो. प्लस हे पण आहे किती भारी आहे. आणि वरती पण तुम्ही बघताय बेडच्या बाजूला बेडरूममध्ये बेडच्या बाजूला जे स्टोरेजचे छोटे छोटे कपडे दिलेले आहेत. इकडे 3 रॅक्स आहे, इकडे 2 रॅक्स आहे, 3. आणि पिंक कलर, लाईट क्रीम कलर, व्हाईट कलर अशी आपल्याला इकडे स्टोरेज कबर्ड्स बघायला मिळतात. आणि मित्रांनो, त्याच्याच बाजूला एकदम छोटंसं वॉर्डरोब आहे. एकदम छोटंसं अगदी, म्हणजे 2 माणसांची फॅमिली असेल त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे. इथे पण सेम आहे. इकडे असा बॉक्स दिलेला आहे आपल्याला स्टोरेजसाठी.
आणि हँगिंगसाठी कपडे. तर याची प्राइस मी तुम्हाला सांगते 8,000 मोठ्या अक्षरात लिहूनच ठेवली आहे. हो, ठळक. तर याची किंमत आहे 8,000 रुपये. कमी जागा आहे किंवा मग लहान फॅमिली असेल, लहान कुटुंबासाठी हे एकदम बेस्ट आहे. आणि इकडे पण आपल्याला स्टोरेजसाठी आपल्याला असं हे दिलेलं आहे. आणि हे पण छान आहे, टोपली टाईप. आपण याच्यामध्ये काही मास्क वगैरे किंवा रुमाल वगैरे ठेवू शकतो. आणि हे स्मॉल साईज आहे. कलर किती छान आहे ना, रेड अँड स्काय. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे लागतं बेड सेक्शन, म्हणजे लहान मुलांचं बेड सेक्शन आहे हे. तुम्ही हा बघताय, अगदी लाईट पिंक कलरचा बेड आहे आणि रुंद आहे, खूप रुंदीला आहे. तर एका मुलासाठी मुलीसाठी लहान मस्त आहे एकदम. आणि हा मधला पण बेड आहे, खूप छान आहे. आणि ॲक्च्युली सॉफ्ट आहे बेड खूप, आणि कम्फर्टेबल आहेत. म्हणजे आपण एकदम कम्फर्टेबल आणि शांत झोप आपल्याला मिळू शकते त्या प्रकारे. लहान मुलांसाठी आहे हे सर्व. आणि हा बघ ना किती क्यूट आहे. साईडला पडण्याची, अगदी लहान मुलांसाठी आहे. साईडला पडण्याची पण भीती नाही आहे. आणि पिलो वगैरे हार्टचा पिलो आहे, हार्ट शेपमध्ये. खूप छान वाटते, डिझाईन आहे हार्टमध्ये. आता आपण आलो आहोत स्टडी रूममध्ये, म्हणजे लहान मुलांच्या स्टडी रूममध्ये. काश असं माझ्या वेळेला असतं, किती बरं झालं असतं. चांगला अभ्यास झाला असता. चांगला अभ्यास झाला असं. छोटीशी आपल्याला इकडे बघतोय छोटीशी खुर्ची आहे. आणि इकडे स्टडी टेबल आहे, सोबतच लॅम्प पण दिलेला आहे. आणि वॉल डिझाईन पण आहे, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काही सुचवायची गरज नाही आहे की आपण इकडे काय ॲड करू शकतो. आणि लहान मुलांचे गॅजेट्स वगैरे इकडे, बुक्स ठेवण्यासाठी पण इकडे दिलेले आहे. बघितला तुम्ही, असे बुक्स वगैरे आपण इथे ठेवू शकतो. इकडे ट्रॉफी पण ठेवलेली आहे. लहान मुलांना एकदम कम्फर्टेबल आहे. लहान मुलांचं नेहमी म्हणजे घरात गोंधळ असल्यावर मुलं अभ्यास नाही करू शकतो, हे बेस्ट आहे. तर इथे पण आपल्याला दुसरा स्टडी टेबल दिलेला आहे. लॅम्प बघ कसं आहे, वेगळा आहे. सही आहे. हा लॅम्प आहे. आणि इकडे पण आपल्याला असं शेल्फ दिला आहे, बुकसाठी रॅक दिलेला आहे इकडे पण. आणि हे पण आपल्याला इथे काही गोष्टी ठेवायच्या असतील तर बेस्ट आहे. लहान मुलांसाठीचा बेडरूम आहे, हा पूर्ण सेटअप केलेला आहे. त्याची प्राइस आहे एकूणच 50,000 रुपये. तुम्ही बघताय, पूर्ण सेटअप आहे. फुल ह्याची किंमत आहे 50,000 रुपये. त्याच्यासोबत आपल्याला बेड पण मिळेल, छोटंसं स्टडी टेबल पण मिळेल. तिथे आपण लहान मुलांना बसून खाऊ घालू शकतो. कारण त्यांचं वॉर्डरोब पण आहे लहान मुलांच्या इकडे. तर एकूणच सगळ्यांची किंमत आहे 50,000 रुपये. लहान मुलांचे कपडे पण आहेत त्याच्यामध्ये. आता आपण आलो आहोत अगदी महत्त्वाच्या ठिकाणी, म्हणजेच महत्त्वाच्या सेक्शनमध्ये, जे आहे बॅग्स. आपल्याला कॉलेज बॅग्स असू देत किंवा ऑफिसला जाण्यासाठीच्या बॅग्स असू देत, इव्हन छत्री, अम्ब्रेला असू देत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या आहेत. पाऊच आहे तिथे, त्याचं ब्लॅक अँड व्हाईट आणि या कलर्समध्ये आहे. हे तुम्ही बॅग्स बघताय. ऑफिस बॅग्स नाही म्हणू शकत आपण, कॉलेज बॅग्स आहेत या. तर या प्रकारे हे बघा, वन साईड पण बॅग्स आहेत. आणि ते वॉटर बॉटल पण आहेत. ऑफिस बॅग्स आहेत ना या, काय हां, या ऑफिस बॅग्स आहेत. या पण आहेत. आणि हे पण आहे ना, हे लॅपटॉप वगैरे ठेवू शकतो. हो. या टाईप मस्त आहे, मला खूप आवडली. आणि इथे डस्टबिन्स वगैरे आहेत. असे डस्टबिन्स वगैरे आहेत. त्याची किंमत आहे आयकियामध्ये तुम्हाला असं सिलेक्शन भेटेल ना, जिथे तुम्हाला डोळ्याला त्रास होणाऱ्या असे कलर्स वगैरे नाही, तर लिमिटेड कलर्स आहेत. जसं की ग्रे कलर, व्हाईट कलर, परत स्काय ब्ल्यू कलर, या टाईपचा कलर, असे सगळे कलर म्हणजे तुम्हाला जे डोळ्याला त्रास नाही देणं, या टाईपचे कलर आहेत. सो हे मला एक भरपूर आवडलं. आता आपण अशा सेक्शनमध्ये आलो आहोत जिथे सगळं ऑफिस मटेरियल तुम्हाला पाहायला मिळेल. वा, मस्त वाटते. आणि कम्फर्टेबल चेअर्स आहेत. हा बघ छोटा टिपो आहे. वरती पण चेअर्स आहेत. तर हे सगळे चेअर्स आहेत मित्रांनो. इथे सगळ्या ऑफिसच्या चेअर आहेत. सगळ्या स्मॉल चेअर. अयांना होईल काय? एवढा वेळ झाला आपण पहिल्या माळ्यावरच फिरतोय. आणि आत्ताच जस्ट मी इथे हा बेड आहे ज्याच्यावर बसलो होतो. ताई म्हटले की काय झालं तुला,
म्हटलं की विचारू नकोस. आपण आता दुसऱ्या सेक्शनमध्ये आलो आहोत जिथे सगळे कबर्ड्स आहेत. Wardrobes. 3 डोअर्स म्हणजे 3 डोअरचे आपल्याला इकडे वॉर्ड्रोब आहे. वाव. 1 2 3 येस. तर अशा पद्धतीचं आहे. 3 डोअरचं आहे आणि याची किंमत 11,000 रुपये. काय काय आपण गोष्टी बघतोय ना त्याची किंमत खूप टॉपला आहे आणि काही काही गोष्टी आपल्याला रिझनेबल रेटमध्ये पण मिळतील. तर या एका कपड्याची किंमत इकडे दिली आहे 30,000 रुपये. तर आपल्याला रिझनेबल रेटमध्ये पण आहेत आणि काय काय न परवडणारे सुद्धा आहेत. हे पण बघ ना किती सुंदर आहे. हे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा काचेची वगैरे भांडी असतात जी आपण कधी यूज नाही करत, गेस्ट आल्यावर यूज करतो, तर त्यासाठी हे खूप छान आहे. किंवा शोपीस वगैरे असतील. हा, शोपीस टाईप आहे. ट्रॉफीज वगैरे असतील. चला. आता आपण आलो आहोत वॉश बेसिनच्या सेक्शनमध्ये. तर इथे बघताय तुम्ही म्हणजे बाथरूम मध्ये हे वॉश बेसिन यूज करतात. बाथरूम साठीचे आहे ते. दीदीकडे सेम आहे हे. सेम आहे. त्याच्यामध्ये आपण साबण किंवा आपल्या पावडर्स वगैरे ठेवू शकतो. 2 रॅक्स आहेत त्याच्यामध्ये दिलेले. आपण अरेंज करून ठेवू शकतो. इकडे शेल्फ पण दिलेले आहे. सॉरी, शेल्फ पण दिलेले आहे. तर सेम आहे आणि फ्रेश आहे तिथल्या सगळ्या गोष्टी. तुम्हाला आयकेच्या गोष्टी बघून कधीच कंटाळा येणार नाही. हा, मेन तर ते अशा छोट्या बेसिन पासून सगळं तुम्हाला आहे अवेलेबल. आणि असे छोटे छोटे कबर्ड्स पण आहेत जे वॉशरूम मध्ये आपण यूज करू शकतो. सो मम्मीला पण असंच एक हवं होतं. मम्मीला पण एक असंच हवं होतं ना ताई. हा, मम्मी बोलली होती 7,500 रुपयाचं. मम्मीला पण एक असंच पाहिजे. छानसं व्हाईट कलरचं फ्लॉवर पॉट बघतोय आपण इथे आणि याच्यामध्ये मी असे फुलं ठेवते. खूप छान वाटते मला. तर अशा प्रकारे मस्त वाटतंय. आपण ठेवू शकतो डेस्कवर वगैरे सुद्धा. कप आहे. वाव, कप किती मस्त आहे. लाईट पिंक कलरचा. तर मित्रांनो आता तुम्हाला बघायला मिळणार आहे ही पूर्ण लाईन बेडरूम मधल्या बेड्सची आहे. डबल बेडची. स्टोरेज कबर्ड आहे. म्हणजे आपल्या घरी पण एक घ्यायचं आहे वया पुस्तकांसाठी वगैरे आणि मग फाईल्स वगैरे ठेवण्यासाठी. तर हे बेस्ट आहे. इकडे खूप कप्पे दिलेले आहेत आपल्याला. 6 कप्प्यांचं आहे आणि वरती पण आपण सामान किंवा लॅपटॉप ठेवू शकतो. या प्रकारे डायरी वगैरे आपण ठेवू शकतो याच्यामध्ये. तर याची एक गरज आहे आपल्याला. मित्रांनो आता आपण चाललो आहोत 2nd फ्लोअर वरती. फर्स्ट फ्लोअर पूर्ण आपला एक्सप्लोर करून झालाय. आता आपण चाललोय 2nd फ्लोअर वरती. ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअर आपला पूर्ण कव्हर करून झालेला आहे. आता आपण चाललोय 2nd फ्लोअर वरती. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत लिव्हिंग एरियामध्ये. तर हा लिव्हिंग रूमचा पूर्ण सेटअप तुम्ही पाहताय. हा आहे सोफा सेट आणि समोरच आहे डायनिंग आणि तिथे समोर आपल्याला टीव्हीचं सेटअप केलेलं आहे आणि खाली स्टोरेजसाठी कबर्ड सुद्धा आहे. हा तुम्ही बघताय पूर्ण लिव्हिंग रूम सेटअप. पूर्ण असा सेटअप आहे. त्या साईडला आपल्याला दिसतंय जी हॉलची आपल्या खिडकी असते, विंडो असते, तर त्यासाठी हे इकडे कर्टन्स दिलेले आहेत आणि साईडला खिडक्यांचं आपल्याला सेटअप दिलेलं आहे. असे वेल्वेट टाईप कर्टन्स आहेत आणि याच्याच मागे स्टोरेज कपाट आहे. म्हणजे काचेचा कपाट आहे. आपण थोडक्यात बोलू शकतो. तिकडे बुक्स अँड ऑल असं दिलेलं आहे. हा पूर्ण हॉलचा सेटअप आहे. तर हॉलनुसार या सगळ्या इथे गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा मांडलेल्या दिसत आहेत. ॲज इट इज प्रॉपर जिथे आपल्याला जशा पाहिजेत तशा. तर आपण हा पूर्ण सेटअप आपण खरेदी करू शकतो, बाय करू शकतो. आणि इथे आपण बघतोय मोनालिसा मॅडम काहे टुकुर टुकुर देखत है. हा, ऐसे टुकुर टुकुर नाही देखने का. तर मित्रांनो आता आपण बघतोय लिव्हिंग रूम स्टोरेज. तर इकडे लिव्हिंग रूममध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण ठेवू शकतो तर त्या इकडे सगळ्या दिलेल्या आहेत. इकडे आपण बघतोय टीव्हीचं युनिट. टीव्हीचं पूर्ण युनिट आहे. हॉलमध्ये आपण टीव्ही ठेवतो तर त्यासाठी पूर्ण असा सेटअप तयार केलेला आहे. खाली पण कबर्ड्स आहेत, कप्पे आहेत आणि वरती पण आहेत. बघताय या प्रकारे. आणि त्याच्यावरती पण वॉल आहे आणि त्याच्यावरती आपण स्टोरेजचं अजून काही एक्स्ट्राचं सामान देखील ठेवू शकतो. या पूर्ण टीव्ही युनिटची किंमत आहे. पूर्ण टीव्ही युनिट
ओळीची किंमत 44,740 रुपये. ऐकून किंमत जास्त मोठी आहे हो, पण मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते सगळ्या गोष्टींची. तो गाईज त्याच्यानंतरच आपण इथे बघतोय साईडला पूर्ण ब्लॅक कलरमध्ये टीव्ही युनिट दिलेलं आहे. इकडे खूप सारे कप्पे आहेत, इकडे स्टोरेज बॉक्स सुद्धा आहेत. या प्रकारे हा सर्वात जास्त मोठा आहे बिकॉज हा आहे ना बंगलोमध्ये वगैरे वगैरे आपण यूज करतो, म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं बंगलोजमध्ये. तर पूर्ण ब्लॅक कलर मस्त वाटतं. आणि मध्ये जे आहे ते LED TV साठी आहे, स्मार्ट TV साठी. फ्लॉवर पॉट वगैरे आपले जे जे काही गोष्टी ॲज युजल जशा असतात आपण तशा ठेवू शकतो. त्याच्या बाजूला एक स्मॉल आहे, स्मॉल टीव्ही युनिट आहे. म्हणजे आपल्या घरासाठी हां, आपल्या घरासाठी बरोबर आहे, परफेक्ट आहे एकदम. हां. तिकडे मध्ये टीव्ही, स्टोरेज रॅक इथे पण आहे, वरती छोटंसं टॉप पण आहे. आणि ॲज युजल एकदम आपल्या ह्याला शोभेल भिंतीला आपलं जे आहे ना. परफेक्ट आहे. आणि तसंच आपण पुढे आल्यावर आपल्याला काही इकडे कपाटे पाहायला मिळतात, काही वॉर्डरोब्स पाहायला मिळतात. तर इकडे असे वेगवेगळ्या क्वालिटीजचे वगैरे आहे स्टोरेज कबर्ड्स. आणि हे ओपनमध्ये आहे. आणि हे आपल्या हॉलसाठी दिलेलं आहे. हे कपाट लाकडी आहे, व्हाईट कलरमध्ये आणि वुडन टच दिलेला आहे. याला छान वाटतं. हे फ्लॉवर पॉट आहे आणि याची किंमत 19,990 रुपये आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत लहान मुलांच्या बेडरूममध्ये. आणि मला असं वाटतं आता इथून उठावंच नाही, कारण खूप रिलॅक्सेबल वाटतं एकदम आणि पीसफुल वातावरण वाटतं इथे. आणि लहान मुलांना अक्षरशः ते लोक त्यांच्या बेडरूममधून येणारच नाहीत बाहेर. तर या प्रकारे छोटीशी चेअर आहे इथे. त्यांचं स्टडी टेबल सुद्धा दिलेलं आहे आपल्याला मुलांचं. आणि एक प्लस पॉईंट म्हणजे खाली पण बेड आहे लहान मुलांसाठी. आणि वरती पण उत्तम अशी सोय केलेली आहे. स्टेअर्स आहेत इथे. वाव, चढून जाऊ का वरती? पण इकडे ग्लास लावलेला आहे. आणि इकडे खूप छान असा बेड दिलेला आहे वरती. आणि खूप मस्त, मीन्स असं स्वप्नातलं घर असं आपण बोलतो ना, स्वप्नातलं बेडरूम. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपल्यासाठी एक पर्सनल असा बेडरूम हवाच, म्हणजे मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत. कारण प्रायव्हसी प्रत्येकाला हवी असते, अभ्यासाची असू दे किंवा इतर गोष्टी. तर हे असे कर्टन्स पण इकडे दिलेले आहेत. वाव यार, बेडरूम मला खूप आवडलं, खूप जास्त, सिरियसली. आणि अगदी छोट्याशा जागेमध्ये त्यांनी असं परफेक्ट आखणी करून दिली की आपल्याला बाबा कोणती गोष्ट कुठे हवी. सो एक्झॅक्ट त्यांनी सगळं मेजरमेंट करून आपल्याला सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. तुम्ही एक झलक बघू शकता. आणि आता त्यानंतर आपण आता आलो आहोत बाथरूम मध्ये. तर हे आहे वॉश बेसिन आणि खाली स्टोरेज साठी. इकडे समोर आहे मिरर, तुम्ही मला बघताय. आणि इकडे आपण आपल्या काही टॉवेल्स असू देत, नॅपकिन्स असू देत, सगळं ठेवू शकतो. इकडे वरती आपल्याला लॅम्प दिलेला आहे. आणि या साईडला टॉयलेट पॉट आहे. आणि त्याच्यावरती पण आपण काही गोष्टी ठेवू शकतो. सो गाईज, आता आपण आउटडोअर फर्निचर एरिया या सेक्शन मध्ये उभे आहोत. तर तुम्ही माझ्या राईट साईडला बघताय, इकडे पूर्ण लाकडी अशा गोष्टी आहेत, पूर्ण ब्राऊन कलरमध्ये. आणि वरती तुम्ही मस्त छत्री, मी बोलते छत्री, ऊन नको लागायला, पावसासाठी संरक्षण म्हणून उत्तम पर्याय दिलेला आहे. म्हणजे बीच साईडला आपण बघतो ना, टी शर्ट त्या पद्धतीमध्ये इकडे पूर्ण सेटअप केलेला आहे. आणि इकडे खूप जण बसू शकतात, एन्जॉय करू शकतात, पार्टी करू शकतात. इवन आपला ब्रेकफास्ट, इवन आपला लंच, डिनर सगळं आपल्या फॅमिली सोबत करू शकतात. तर हे तुम्ही बघताय. इकडे क्लासेसची सुद्धा सुविधा केलेली आहे, चेअर्स. आणि इथे पण खूप छान, मगाशी आपण जशा ऑरेंज पिलोज बघितले तर त्या पद्धतीने. आणि खूप जास्त उंच नाहीये, मस्त एकदम. आणि हा, हे पण एक प्लस पॉईंट आहे. इकडे आपण हे ऍड करू शकतो या पद्धतीने. म्हणजे इकडे जे बसतील त्यांच्यासाठी पण उत्तम सोय आहे. तर आपण नकोय आपण खाली पण पाडू शकतो. तर हे मला खूप आवडलं. आणि गार्डनिंगचं ऑप्शन म्हणजे त्यांनी आर्टिफिशियल इथे झाडांची आपल्याला मांडणी केलेली दिसते. इकडे लॅम्प आहे आणि इकडे आर्टिफिशियल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे एक नॅचरल लुक येण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. सो गाईज, आता आपण आलो आहोत डायनिंग सेक्शनमध्ये.
तर आपण तिथे बसून लंच डिनर करू शकतो. तर मी तुम्हाला दाखवते त्याला. आपण बघूया. हे 2 माणसांसाठी दिलेलं आहे इकडे डायनिंग एरिया, डायनिंग टेबल तुम्ही बघताय. सुंदर असं व्हाईट कलरचं टेबल आहे आणि ब्लॅक कलरच्या चेअर्स आहेत. पुढे पण सेम आहे, फक्त साईज वाढलेली आहे. हे एक्स्ट्रा त्यांनी ॲड केलेलं आहे. हे तुम्ही सिंगल एका पर्सनसाठी बघताय, समोर ठेवलेलं आहे. हे आपण वॉलला अटॅच करून सुद्धा आपण हे करू शकतो. हा तुम्ही बघताय 3 जणांचा डायनिंग टेबल आहे, 3 चेअर्स आहेत आणि असा मोठा असा व्हाईट कलरचा डायनिंग टेबल आहे. सो याच्यामध्ये आरामात बसून आपण जेवण नाश्ता करू शकतो. आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला इकडे ब्राऊन कलरमध्ये डेस्क दिसतोय आणि 3 चेअर्स आहेत समोर, तुम्ही पाहू शकता. तर व्हाईट कलरचा फ्रेश वाटतोय जास्त छान. येस, वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या कलरच्या चेअर्स दिलेल्या आहेत. भरपूर तुम्ही एका गोष्टीसाठी या ना, तुम्हाला त्याच्या भरपूर साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील आणि चॉईस तुम्हाला खूप सारी मिळते. एका गोष्टीसाठी तुम्हाला 10 पर्याय मिळतील इकडे. असं इकडे आहे क्रिएटिव्हिटी, पेपरचं आहे सर्व, पण छान केलंय एकदम डिझाईन. जाम भारी क्रिएटिव्हिटी. युनिक असे एकदम सोफे आहेत मित्रांनो. हां, जसं तुम्हाला सांगितलं की इकडे तुम्हाला भरपूर सारे पर्याय मिळतील. तर इकडे आपल्याला पर्याय आहेत भरपूर सारे. सोफ्यासाठी, गार्डनिंगसाठी इकडे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. आर्टिफिशियल आपल्याला लूक द्यायचं असेल, टचअप द्यायचं असेल तर हे उत्तम पर्याय आहे त्यासाठी. आणि वेगवेगळे दिलेले आहेत इथे बघताय तुम्ही. या बाजूला आपण आलीच ना, मग काय. अरे सगळ्यात इझीवाला हे आहे मित्रांनो, जिथे पॉवर वाचते, तुमची ताकद वाचते, रिलॅक्स फील करते. मी प्रत्येक ठिकाणी स्टेशनला वगैरे कुठे उतरलो ना की पहिले आधी इलेक्ट्रिक शिड्या आहे का ते शोधतो, बिकॉज आपल्याला कम्फर्टेबल तेच आहे. बाकी शिडी विडीने माझी एनर्जी निघून जाते. आणि ब्लॉगिंग करायची म्हणजे तर भाई साहब, चलो यार चेअर तो मिल गया, थोडासा रेस्ट तो कर लेते. मित्रांनो आता वाजले 7:30 आणि आता आपण IKEA शोरूममधून बाहेर जातोय, बाहेर निघतोय. आतमध्ये शिरलो किती वाजता होतो आणि आता बाहेर आल्यावर वेगळंच वाटतं, बिकॉज आतमध्ये एवढ्या लाईट्स चालू होत्या त्याच्यामुळे असं वाटत होतं की सकाळच आहे अजून. पण बाहेर येऊन बघतोय तर भाई रात्र झालेली आहे, म्हणजे की अंधार झालेला आहे. तर मित्रांनो आपण आता IKEAचा ब्लॉग बनवला, तर ह्याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्तूपासून ते मोठी वस्तूपर्यंत आम्ही तुम्हाला सर्व एक्सप्लोर करून दाखवलेलं आहे, एक्सप्लेन करून दाखवलेलं आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि माहिती आहे ना, मंदार आंबोकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.